माझा आणि महाकवरेज सकाळपासून ज्ञानादा सुरू आहे। झेडपीचा धुळा झेडपी अर्थातच जिल्हा परिषद पंचायत समितीचे निकाल आता हळूहळू समोर येतात। कल समोर येतात। 430 कल सध्याच्या घडीला समोर आलेले, ज्याच्यामध्ये 157 कलांमध्ये सध्या तरी भाजपने बाजी मारली। काही ठिकाणी त्यांनी विजय देखील मिळवले आणि हा रायगड मधला जल्लोष आहे। रायगडमध्ये शिवसेनेनं अनेक ठिकाणी मोठा विजय मिळवलाय, तर राष्ट्रवादीची कामगिरी सुद्धा काही ठिकाणी खूपच उत्तम राहिलेली आहे। त्यामुळे रायगड मधलं सध्याचं हे सेलिब्रेशन आपण पाहतोय। भरत गोगावलेंसाठी अर्थातच आजचा हा निकाल खास असणार आहे, कारण त्यांचे सुपुत्र सुद्धा या निवडणुकीमध्ये विजयी झालेले आहेत। छत्रपती शिवाजी महाराजांना स्मरून त्यांच्या साक्षीनं सध्या रायगडमध्ये विजयी जल्लोष आपल्याला पाहायला मिळतोय। तर दुसरीकडे आपण सिंधुदुर्गामधला नितेश राणेंचा सुद्धा जल्लोष पाहतोय। भाजपला मोठं यश सिंधुदुर्गामध्ये मिळालेलं आहे। इतर पक्षांच्या किंवा मित्र पक्षांच्या तुलनेत जर का विचार करायचा झाला तर भाजपनं मोठी बाजी मारली। त्यामुळे रायगड असो सिंधुदुर्ग असो, दोन्ही ठिकाणची सेलिब्रेशनची दृश्य आपण सध्या पाहतोय। रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग हे कोकणातले 3 जिल्हे, ज्याच्यामध्ये वेगवेगळी गणितं सध्याच्या घडीला बघायला मिळतात आणि इंडिव्हिज्युअल निकाल काही समोर येतात। थळ गटातनं शिवसेनेच्या मानसी दळवी जिंकल्यात, तर इकडे रायगडमध्ये भरत गोगावलेंचं, त्यांच्या समर्थकांचं आणि अर्थातच त्यांचा पुत्र जिंकलेला आहे, त्यांचं सेलिब्रेशन। तर थळ गटातनं शिवसेनेच्या उमेदवार जिंकतायत। 6311 मतांनी त्यांनी विजय मिळवलाय। 430 कल आतापर्यंत आपल्याकडे आलेले आहेत। भाजप 157, शिवसेना 91, राष्ट्रवादी 88, काँग्रेस 37, ठाकरे 20, राष्ट्रवादी शरद पवार पक्ष 15, इतर 22। तर पंचायत समितीचा विचार केला तर इकडे 29 पंचायत समित्यांची आकडेवारी सध्याच्या घडीला आपल्याकडे आहे। भाजप 10, शिवसेना 5, राष्ट्रवादी 8, काँग्रेस 5, ठाकरेंची सेना 1 आणि राष्ट्रवादी शरद पवार पक्ष आणि इतर सध्याच्या घडीला तरी खातं उघडता आलं नाहीये। तर 125 पैकी 29 पंचायत समित्यांमधले कल आणि 731 जिल्हा परिषद सदस्यांपैकी 430 हे कल आपल्याला समोर आलेले आहेत। आणि विकास गोगावलेंच्या विजयानंतर भरत गोगावले दोन्ही पंचायत समितीच्या दोन्ही म्हणजे टाकळी कुंभकर्ण, कपिल सामाले आणि नांदापूर, विकास गोगावलेंच्या विजयानंतर भरत गोगावलेंनी प्रतिक्रिया दिली होती आणि त्यांनी म्हटलं की अर्थातच हा लोकांचा विजय आहे, जनतेचा विजय आहे। आम्ही कायम लोकांच्या पाठीशी उभं राहिलो आणि त्याचीच पोचपावती आमच्या कामांची या निवडणुकीच्या किंवा निकालाच्या माध्यमातून लोकांनी दिल्याचं भरत गोगावलेंनी म्हटलेलं आहे। 158 जागांवरती आतापर्यंत भाजपनं आघाडी घेतली किंवा निकालांच्या बाबतीत भाजप पुढे आहे। 433 जागांचे 731 पैकी 433 जागांचे निकाल कल आपल्या हाती आलेले आहेत आणि त्यामध्ये भाजप हा राज्यातला क्रमांक 1चा पक्ष आपल्याला पाहायला मिळतो। एकीकडे सेलिब्रेशन सुरू असताना दुसरीकडे कुठे कोण जिंकलाय? रायगडच्या थळमधनं मानसी महेंद्र दळवी यांच्या त्या नातेवाईक आहेत, त्या विजयी झालेल्या आहेत।